नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा 21 ऑगस्टला सीपी मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंड झालं. तर सीपी मुंबईचं ग्राउंड 21 ऑगस्टला या ठिकाणी कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे आणि किती वेळपर्यंत मुलांना आज बसून ठेवण्यात आलं होतं, त्याचबरोबर एका डिटेलमध्ये मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे 50 पैकी, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे, किती वेळपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे. पहिला इव्हेंट या ठिकाणी कोणता घेतला जात आहे सीपी मुंबईला, त्यानंतर दुसरा कोणता घेतला जात आहे, तिसरा इव्हेंट कोणता घेतला जात आहे या ठिकाणी, आणि तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुमचा रिपोर्टिंग टाईम जो आहे, तर तुम्हाला या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागायचं आहे आणि किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की 21 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पाच सीपी मुंबईच्या ग्राउंडला या ठिकाणी जवळपास ज्या बॅच बनत आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे त्या ठिकाणी, सकाळी 7 वाजताची बॅच आहे, सकाळी 9 वाजताची बॅच आहे, सकाळी 11 वाजताची बॅच आहे, त्यानंतर दुपारी 2 वाजताची या ठिकाणी बॅच आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर समजा आता सकाळी तुमची 5 वाजताची बॅच आहे किंवा 7 वाजताची बॅच आहे आणि तुम्ही जर या बॅचमध्ये लवकर जर गेले, तर समजा तुम्ही 5 वाजताच्या बॅचमध्ये गेले आणि 5 वाजताचा तुमचा रिपोर्टिंग टाईम असला, तर तुमचं ग्राउंड जे आहे लवकर होणार आहे, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड या ठिकाणी संपूर्ण होणार आहे. ठीक आहे. आणि तुमचं जर समजा रिपोर्टिंग टाईम 11 वाजताचा आहे किंवा 11 वाजताचा असेल किंवा 9 वाजताचा असेल, 11 वाजताचा जरी असेल तर 1-2 घंट्या अगोदर तुम्ही या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जा, जेणेकरून लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. कारण की सकाळच्या ज्या बॅच आहे, सकाळी 5 झालं, सकाळी 7, 9, 11, तर या बॅचमध्ये भरपूर मुलं असे मिक्स मुलं या ठिकाणी येतात. 6 वाजतापासून रांगेमध्ये या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. तर जेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड करायचं असेल तर तेवढ्या लवकर तुम्ही रांगेमध्ये लागा. तुमचा रिपोर्टिंग टाईम 11 वाजता असेल आणि तुम्हाला लवकर या ठिकाणी ग्राउंड करायचं असेल तर सकाळी 6 वाजतापासून तुम्ही रांगेमध्ये लागून द्या, जेणेकरून तुमचं ग्राउंड या ठिकाणी एकदम फास्टमध्ये होणार आहे. ठीक आहे. तर आता जे जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात नाही, तुम्ही जेवढ्या लेट या ठिकाणी जाणार आहे तेवढ्या लेट तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर समजा आता 2 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे आणि तुम्ही जर 1 वाजता किंवा 2 वाजता गेले तर, किंवा तुम्ही या ठिकाणी 12-1 वाजता जर गेले तर तुमचं ग्राउंड या ठिकाणी लेट होणार आहे, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. जास्त वेळपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी बसून ठेवलं जाणार आहे. ठीक आहे. सकाळपासूनच मुले या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे, ज्यांचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 5 वाजताचा, आणि तुम्ही 5 वाजताच्या रिपोर्टिंग टाईमला जर समजा तुमचा 11चा टाईम असेल आणि तुम्ही 5 वाजता जर रांगेमध्ये लागले तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तिथले पोलीस हाकलून देणार आहे आणि तुम्हाला ते सरळ सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. ठीक आहे. गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे आहे त्या ठिकाणी एकच डॉक्युमेंट चेक केला जात आहे, एक आधार कार्ड आणि हॉल तिकीट. ठीक आहे. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. सर्वात अगोदर 100-100च्या रांगा आहे 6 आणि एक रांग ते 100-100ची रांग उठवता आणि त्या ठिकाणी काही सूचना देत आहे की तुमच्या बॅगीमध्ये काही असेल, बाम वगैरे झालं, काही गोळ्या वगैरे झालं तर ते तुम्ही काढून घ्या, कारण की समोर तुमचे बॅगा चेक होणार आहे. तर हे झाल्यानंतर जे एक रांग त्या ठिकाणी 100-100 मुलांची एक रांग उठवल्या जातात आणि समोर आणखीन जवळपास टेबल नंबर आहे, समोर जवळपास 8-9 म्हणजे 10 ते 15 टेबल नंबर आहे त्या ठिकाणी, आणि प्रत्येक एका रांगेमध्ये 100-100 मुलं त्या ठिकाणी उभे राहतात आणि सर्वात अगोदर ते एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक करत आहे. सर्व जे तुमच्या बॅगीतलं चेक केलं जात आहे, तुमच्या बॅगीमध्ये बाम वगैरे असेल ते सुद्धा काढून टाकल्या जाणार आहे. तर सर्व बॅग त्या ठिकाणी चेकिंग होत आहे. त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांना प्रोसेसिंगसाठी पाठवल्या जात आहे. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी जे आहे मोठा टेंट टाकलेला आहे, ज्या ठिकाणी जवळपास 2,000 मुले त्या ठिकाणी मावू शकतात आणि त्याच्याच बाजूने संडास बाथरूमचे सुद्धा त्या ठिकाणी टेंट टाकलेले आहे आणि काढायला लावत आहे. सर्वांना त्या ठिकाणी बॅगा काढायला लावता आणि त्या ठिकाणी एक अनाउन्समेंट होते माईकवर की तुम्हाला फक्त सोबत या ठिकाणी हॉल तिकीटच ठेवायचा आणि 2 फोटो ठेवायचा आणि आधार कार्डचा जो नंबर आहे तर हा आपल्या हॉल तिकीटच्या मागं तुम्हाला लिहायचा आहे. तर आपलं आधार कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला बॅगेमध्ये ते टाकायला लावत आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे जवळपास रांगा लागत आहे त्या ठिकाणी टेबल नंबर त्या ठिकाणी टाकले आहे, मोठा त्या ठिकाणी टेंट टाकलेला आहे. तर त्या टेंट खाली जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 टेबल नंबर आहे. तर त्या टेबल नंबरवर त्या ठिकाणी रोल नंबर आहे, तर त्या रोल नंबरवरच तुम्हाला त्या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे. जो तुमचा रोल नंबर आहे तर त्या रोल नंबरच्या टेबल नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे. तर तिथल्या पोलिसांना तुम्ही त्या ठिकाणी विचारा की माझा या ठिकाणी कोणता नंबर आहे आणि मी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी रांगेमध्ये लागू. जवळपास त्या ठिकाणी 10 ते 15 टेबल
टेबल नंबर आहे, तर त्या आपल्या रोल नंबरनुसार तुम्हाला त्या टेबल नंबरवर त्या ठिकाणी रांगेमध्ये लागायचं आहे. आणि ते झाल्यानंतर तुमचा आणखीन त्या ठिकाणी एक मुलांचा त्या ठिकाणी नंबर लागत आहे. एक मुलांचा नंबर लागल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या हॉल तिकीटवर आपला जेव्हा नंबर येते हॉल तिकीटवर शिक्का वगैरे दिला जात आहे. त्याचबरोबर आपल्याला सिग्नेचर वगैरे त्या ठिकाणी घेतले जातं आपल्यापासून. आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना तिथंच सुद्धा 2-3 घंटे मुलांना थांबवल्या जात आहे त्या टेंटखाली. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर काय होतं की समोर आणखीन 2-3 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवल्या जातात. तर मी तुम्हाला सांगतो, जे पण मुले येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंडला जात असाल तर ग्राउंडच्या अंदर तुम्ही फळ वगैरे तुम्ही सोबत नाही, कारण की कसं आहे त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे. 6-6 घंटे 8-8 घंटे मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर फळ वगैरे तुम्ही त्या ठिकाणी खा, कारण की तेवढीच शरीरामध्ये आपली एनर्जी बरकरार राहणार आहे. कारण की 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते आणि 100 मीटर रनिंग मार लागते. तर त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जात आहे. तर फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी नेऊ शकता. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी 2 घंटे मुलांना थांबून ठेवल्या जात आहे हाईटसाठी. तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर मुलांची हाईट घेतल्या जात आहे. तर हाईट त्या ठिकाणी हाईटमध्ये सुद्धा भरपूर मुले त्या ठिकाणी बाहेर होतात, कारण की डिजिटल मशीन आहे त्या ठिकाणी हाईट मोजायची. त्या ठिकाणी तुम्ही जसे उभे राहिले त्या ठिकाणी आपलं जेवढं आपलं वजन आहे वजनसुद्धा त्या मशीनमध्ये दाखवते. आपली हाईट किती ते सुद्धा दाखवते. त्याचबरोबर आपली छाती किती ते सुद्धा दाखवते त्या ठिकाणी. पूर्ण त्या मशीनमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो दाखवते. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आपला कॅमेरामध्ये फोटो घेतला जात आहे. फोटो वगैरे घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी रांगेमध्ये ते लावत आहे. तर दुसऱ्या रांगेमध्ये जवळपास आपल्याला तिथं सुद्धा 2 ते 3 घंटे थांबून राहावं लागत आहे, कारण की हजारो मुलांची त्या ठिकाणी रांग आहे. आणि एक मुलांची रांग त्या ठिकाणी उठवल्या जातं. आणि त्या ठिकाणी काय होतं की चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जातं. तर चेस्ट नंबरसाठी 100 मुलांची रांग त्या ठिकाणी एका जागेवरून उठवल्या जात आहे. आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना पायासाठी चिप त्या ठिकाणी दिले जात आहे, दोन्ही पायासाठी चिप दिला जात आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की चिप दिला जात आहे, दोन्ही पायाला चिप लावल्या जात आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबर घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे हॉल तिकीट आहे तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जात आहे. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही, म्हणजे 2-3 मिनिटातच त्या ठिकाणी हॉल तिकीट जे विद्यार्थी मित्रांनो हे होते. ठीक आहे. म्हणजे हॉल तिकीट व्हेरिफिकेशन होते. हॉल तिकीट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्यापासून थंब वगैरे घेतला जात आहे, आपला फोटो वगैरे त्या ठिकाणी काढला जात आहे आणि सिग्नेचर आपल्याला घेतलं जातं. आणि त्यानंतर आपल्याला समोर आणखीन पाठवलं जातं आहे त्या ठिकाणी डिटेलमध्ये. त्या ठिकाणी आपलं नाव घेतलं जात आहे माईकमध्ये ते नाव घेते. आणि त्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं आहे. 50 मुलांची त्या ठिकाणी डिटेल बनत आहे एक आणि 50 मुलं जे त्या ठिकाणी इव्हेंटसाठी ते नेत आहे एक पोलीसवाला. तर पहिला जो इव्हेंट होता तो होता या ठिकाणी 100 मीटर. तर पहिला इव्हेंट ते 100 मीटर घेत आहे. 100 मीटरला 3-3 मुलं ते एका टाईमला 4-4 मुलं ते 100 मीटरला सोडत आहे. आणि जसे तुम्ही सेन्सरपासून निघाले तसे तुमचा टायमिंग त्या ठिकाणी चालू होणार आहे. आणि जसा 100 मीटरचा पहिला इव्हेंट झाला, पहिला इव्हेंट झाल्यानंतर तुम्हाला जवळपास 10 मिनिटाचा त्या ठिकाणी ब्रेक भेटते. 10 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा इव्हेंट होऊन जाते 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला जे विद्यार्थी मित्रांनो ते 150 मुलं सोडत आहे, म्हणजे 3 त्या ठिकाणी डिटेल सोडल्या जातात. 50 मुलांचे असे 3 डिटेल त्या ठिकाणी सोडल्या जातात. तर 150 मुलं 1600 मीटर रनिंगला सोडल्या जात आहे. तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर 1600 मीटर रनिंग तुम्हाला ट्रॅकच्या अंदरून या ठिकाणी धावायचे, भलकी ट्रॅकच्या बाहेरून तुम्हाला धावायचं नाही, कारण की कसं आहे गर्दी जास्त असते त्या ठिकाणी. भरपूर मुलं काय करते की ट्रॅकच्या बाहेरून धावते. तर तुम्ही जेवढं ट्रॅकच्या बाहेरून धावणार आहे तेवढं तुमचं टायमिंग त्या ठिकाणी जास्त येणार आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी तिसरा इव्हेंट होता गोळाफेक. 5-10 मिनिटाचा तुम्हाला त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग झाल्यावर ब्रेक भेटते 5-10 मिनिटाचा. आणि गोळाफेक होते 3 चान्स आहे या ठिकाणी गोळाफेकला. ठीक आहे. आणि मुलांना या ठिकाणी मार्क्स जे भेटत आहे एका डिटेलला, तर जवळपास 30 मुलांना असे मार्क्स भेटत आहे, म्हणजे 20 झालं, 22 झालं, 24 झालं, अशा प्रकारे 30 मुलांना एवढे मार्क्स भेटत आहे. आणि 10 मुलांना 32 झालं, 34 झालं, 36 झालं, अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स भेटत आहे. आणि 50 मधले जवळपास 7-8 असे मुलं आहे की त्यांना जे 41-42 अशा पर्यंत या ठिकाणी मार्क्स पडत आहे. तर युती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती की सीपी मुंबईचं ग्राउंड 21 ऑगस्टला कशा प्रकारे झालं याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या साठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.